शुभ सकाळ माझ्या गोडताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जे माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद। आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर चला आता जे आहे की नाही तोरण लावून घेतलं, छान रांगोळी पण काढून घेतली। रांगोळीला जायच्या आधी की नाही हे पिसुळा घेऊन जाती, कारण आंघोळ करताना आमच्या इथं जे हे पिसुळ्या पायाखाली ठेवून आंघोळ करतात। आणि इथं झाली मी छान तयार। आता आपल्याला उभी करायची गुढी, त्याच्यासाठी की नाही सगळा मराठी मोळा साज मी घातला आणि छान तयार झाली। आणि एरी तयार व्हा की न व्हा आपण सुवासिनीने की नाही सणाचं तयार होऊन सगळे दागिने वगैरे घालून छान अशी की नाही पूजा करावी अशी मान्यता आहे। नाही तर भरपूर जण की नाही एरी तयार होतात आणि सणासुदीला तयार होत नाही। ते की नाही व्यवस्थित वागणं, घरातल्या स्त्रीनं कसं सगळं भरून वगैरे वागलेलं पाहिजे, कारण घरामध्ये लक्ष्मी जी असते ना ते स्त्रीच्याच पायाने असते। तर चला इथं पूजाची सगळी तयारी जी मी करून घेतली होती। आणि ही साडी जी आहे ना आपल्या गुढीला घालायची ना, जास्वंदीचे फुलं भरपूर निघले होते, तर त्याचा जे आहे ना मी गुढीसाठी हार केला आहे। आणि इथं जे आहे ना शेवाळ्याचा भात शिजवलेला आहे गुढीसाठी। आणि ही जी आहे ना पचडी आमच्या इकडं जसं की नाही आता लिंबाचा तऊर, पुन्हा आपले कवळे आंबे तिथनं ते आंबे, गूळ, हरभऱ्याची डाळ मिक्स करून जे ना गुढीला ह्याचा प्रसाद असतं। आणि म्हणतात की हे खाल्ल्यानं आपल्याला ऊन पण लागत नाही आता, कारण उन्हाळा सुरू होते। तर चला आता आम्ही इथं चाललो वर गुढी मांडण्यासाठी। आणि इथं की नाही आमची छानशी गुढी की नाही उभी पण टाकली, सगळी आरती वगैरे केली, आकाशने नारळ पण फोडलं। आणि जसं की नाही आम्ही सोलार लावलं ना, तर त्या दिवशी पूजा केली नव्हती, कारण सोलारची जे कनेक्शन आहे ना कालच फिट झाले, तर त्याची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे सोलारची पण। तर गुढीपाडव्याच्या दिवशीच 9 वर्षाच्या दिवशी करावं म्हणून आम्ही केली पण नाही। तर चला आज घरची पूजा पण झाली आपल्या गुढीची आणि सोलारची पण पूजा आता मी तर करून घेणार आहे। चला इथे की नाही गुढीला एक नारळ फोडलं आणि एक सोलारला नारळ फोडलं, तर आपल्या दोन्ही पूजा जे झाल्या का। आणि पुन्हा थोडेसे काढले आम्ही फॅमिली फोटो। तर चला आमचा गुढीपाडवा तसा खूप छान असा साजरी झाला आहे। आणि खाली आल्यावर पुन्हा लग्न आधी तर प्रथम गुढीची पूजा केली, आता घरातली पूजा केली। आणि अजून स्वयंपाक वगैरे सकाळचाही स्वयंपाक बाकी आहे ना, आता पूर्णाचाही स्वयंपाक मला लगेच करायचा आहे, कारण की नाही दुपारी जे ना गुढीला ना पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा, जसं की सकाळी शेवाळ्याचा दाखविला। आणि 5 ते 5:30 वाजता आपली गुढीची ना पुन्हा काढून घ्यायची। तर चला मी तर सकाळी पूजा पण करून घेतली आणि फुलं पण इतकी भरपूर निघली होते ना, त्याच्यामुळं मंदिर पण असं गजबजून गेलं होतं। चला सकाळचा तो स्वयंपाक झाला ना, आता इथे मी लागली पूर्णाच्या तयारीला, कारण पूर्णाचा काही जास्त व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही, पण शॉर्टकट व्हिडिओ जे मी तुम्हाला शेअर करणार आहे। कारण स्वयंपाकामध्ये काय केलं तर काय नाही, नाही तर नुसतं सांगायचं वेगळं आणि करायचं वेगळं, तसं नसते। जे रियालिटी ते तुमच्या पुढे दाखवत असते। तर चला जास्त आमच्या इथं पुरण जास्त कोणी खात नाही, पण मी की नाही दर बारीक जे आहे ना पुरण घालीतच असते, कारण आलू टाकीला मला पोळ्या सणाचं टाकावंच लागतं। एरी काही नाही, पण सणाला मी फुला मी त्याला सोडून खात नाही, त्याच्यामुळं की नाही इथं पुरण घातलंय। कटाच्या आमटीची तयारी केली, जसं की नाही टेरेसवर नारळ फोडले होते गुढीला पण आणि आपल्या सोलारला पण। तर कच्च्या नारळाची आणि कांद्याच्या पातीचे जे कांदे ना त्याचीच मला आमटी करायची, सगळं की नाही खूप छान अशी कच्च्या नारळाची की नाही आमटी होती। तर चला इथे मी पुरण पण शिजून घेतलंय आणि आता की नाही पुरणाची डाळ
ते वगैरे सगळंच पहिल्यांदा काढून घेतलं, कटाचं पाणी पण काढून घेतलं. आणि इथं जे आता मला आमटीला फोडणी द्यायची आहे. आणि किती छान आपलं पुरण शिजलंय बघा. आणि दरवर्षी की नाही सण राहू द्या, कोणताही सण राहू द्या, आलू टफीला की नाही एक पुरणाची पोळी टाकावंच लागते, कारण त्यांना पुरणाची पोळी खूप आवडते. गोड टाकीत नाहीत म्हणतात, पण सोडून पण खाऊ वाटत नाही त्यांना, तर त्यांच्यासाठी पण पुरण मला घालावंच लागते. नाही टाकलं ना की ते नुसतं घराकडे बघते, तर नुसतं साधं टाकलं तर त्यांना वाटतं की यांनी वेगळं खाल्लं, आम्हाला वेगळं टाकलं म्हणून. तर चला इथे जे ना मी सगळं कच्चा मसालाच ह्या बाजूने कटाच्या आमटीमध्ये वापरली, कारण कच्चंच खोबरं आहे, कच्चा कांदा आहे सगळं. खूप छान अशी आमटी तयार होती ह्याची. चला मंडळी, मस्त झणझणीत आमटी फोडणी दिली. नाही तर पुरणपोळ्या पण मस्त टाकून घेतल्या मी. आणि 5 ते 6 पोळ्या जे आहेत की नाही संध्याकाळी बस होऊन जातात, कारण आलू टफीला एक आम्हाला तिघाला 4 पोळ्या टाकीत असते. आता 6-7 पोळ्या मी टाकून घेतल्या. आता मस्त लुसलुशीत अशा छान पुरणाच्या पोळ्या झाल्या. तर तुम्ही पण या गुढीपाडव्याचा मस्त गरम गरम पुरणाची पोळी खायला, त्याच्यावर साजूक तूप. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. ना आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना.